Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. काहीही झालं तरी मागे हटणार नाही, गोळ्या घातल्या तरी चालेल, पण मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. खरं तर मनोज जरांगे पाटलांना फक्त एका दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली होती. पूर्व परवानगीशिवाय कुठलंही आंदोलन मुंबईत करता येणार नाही, कारण गणेशोत्सव सुद्धा सुरू आहेत, असं उच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली आणि हजारो लाखोंच्या ताफ्यासहित मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्यांसहित मुंबईत धडकले. आज सकाळपासूनच मनोज जरांगे पाटलांचं आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान अनेक घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत. काल परवानगी मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना एक हमीपत्र दिलेलं होतं आणि त्यात अनेक गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या होत्या की अनेक गोष्टींचे उल्लंघन केले जाणार नाही, वाहतूक कोंडी आरक्षणामुळे आंदोलनामुळे होणार नाही, असं सुद्धा जरांगे पाटलांनी म्हटलेलं होतं. मात्र आता अनेक नियमांची पायमल्ली झाल्यामुळे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटलांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. नक्की त्यांची तक्रार काय आहे हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत. सर, नक्की काय तुमच्या तक्रारी आहेत मनोज जरांगे पाटील संदर्भात? लोकशाहीमध्ये ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, परंतु ते एक्सप्रेशन अनलिमिटेड नाही. गोळ्यांची भाषा कशाला पाहिजे, वेदनांची भाषा पाहिजे. जर तुमच्यावर काही मागणी असेल त्या मागणीची भाषा पाहिजे. ह्या जरंगेला गोळ्यांची भाषा कशाला पाहिजे? म्हणजे ह्याच्या माइंडमध्ये अघटित काहीतरी डोक्यात चाललेलं आहे, ते करून ते अघटित घडवायची भानगड आहे याच्या डोक्यामध्ये. आणि म्हणून ह्या सगळ्या भाषेचा जे काही अल्टिमेटम शब्द, गोळ्या घालतील हा शब्द, हे सगळं मला असं वाटतं ठरवून आणि ठराविक पद्धतीनं चाललेलं आहे. हे आंदोलन मुळातच मागण्यासुद्धा संविधानाशी संबंधित नाहीत आणि हे होत असलेलं आंदोलन ज्या नवीन रूल्सच्या आधारे, नोटिफाईड रूल्सच्या आधारे परवानगी देण्यात आली, ते रूल्स देखील तुम्हाला सांगतो त्या रूल्सची पूर्ण पायमल्ली झालेली आहे, त्या कंडिशन्सची पायमल्ली झालेली आहे आणि दिलेल्या हमीपत्राच्या विरुद्ध जाऊन वर्तन झालेलं आहे. विविध ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत, रस्ता रोको केलेला आहे, ट्रॅफिक स्लो डाऊन केलेली आहे, त्याचबरोबर विविध ठिकाणी हुज्जत घातलेली आहे. त्याचबरोबर पोलिसांशी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आक्रमकता दिसून येते पोलिसांवर उलटी. म्हणजे पोलिसांना नोकरी करू नये आणि रस्ता रोको करायचा आणि एक काहीतरी अघटित घडवून आणायचं आणि नंतर विक्टिम कार्ड खेळायचं की पोलिसांनी आम्हाला त्रास दिला. हे सगळं ठरवून म्हणजे जरंग्याचा चेहरा आंदोलनाचा आहे. जरंग्याचा आत्मा हा राजकारणी आहे आणि म्हणून आज जरंग्याचं पित्तळ उघडं पडलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारचे जे खासदार सोनवणे आहेत, ते सोनवणे तिथं गेल्याच्या नंतर जरंगेचं आणि त्यांचं दोन डोके एकत्र करूनची चर्चा, जरंगेची आणि ज्या प्रकारे क्षीरसागर आमदार आहेत त्यांची डोके एकत्र करून झालेली चर्चा, ज्या प्रकारे आपण उद्धव ठाकरेंचं भाष्य जरंगेच्या बाबतीमधलं, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण संजय जाधव खासदार त्यांच्या बाबतीतलं भेटणं, बोलणं आणि वेगवेगळे रोल्स पॉलिटिकल, हे सगळं पाहता जे आहे जरंगेची मागणी ही केवळ येणाऱ्या गल्लीच्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या निवडणुका केंद्रबिंदू आहेत. बाकी त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. जरंगेची जी कुणबी मराठा कुणबी ही मागणी आहे, ती जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ह्या केसमध्ये संविधान पीठाचा आधार देत हे दोन्ही वर्ग डिस्टिंक्टली वेगळे आहेत हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर शिंदे समिती माननीय न्यायमूर्ती निवृत्त यांनी तुमच्याच माध्यमांच्या एका रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे की गॅझेटर काय, ते निजाम कोण होता तो कधी काळचा स्वातंत्र्यपूर्व काळातला, त्या गॅझेटरच्या आधारे सुद्धा देता येत नाही. म्हणजे हे वर्ग एक आहे म्हणून प्रमाणपत्र देता येत नाहीत. शिरणी वाटल्यासारखे, राशन दुकानामधलं राशन वाटल्यासारखं हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. आणि त्या उपर जाऊन माननीय उच्च न्यायालयाने ज्या प्रकारे सांगितलं की आंदोलन कशा स्वरूपाचं, कशा परवानगीने होऊ शकतंय, त्यानंतर रूल नोटिफाय झाल्याच्या नंतर की आंदोलनाची मर्यादा काय, त्याचंच देखील म्हणजे उल्लंघन झालेलं आहे. म्हणून
आंदोलन सुद्धा बेकायदा आहे आणि मागणी सुद्धा बेकायदा आहे. आणि सांगायचं तात्पर्य, ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा म्हणून असेच मोर्चे निघाले होते, कारण ॲट्रॉसिटीचा कायदा सुद्धा संविधानातून आलेला होता. त्याच प्रकारे आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातून येतो आणि संविधानाची तोडमोड करायला निघालेलं आहे आंदोलन आहे, संविधानाची ज्या पायमल्ली करायला निघालेलं आहे आंदोलन आहे. तेव्हा महाराष्ट्रातील सुज्ञ सर्वच जाती धर्माच्या ब्राह्मणांपासून जे जे कोणी संविधानाला मानतात त्यांची ही जिम्मेदारी आहे की अशा प्रकारे गणेश भक्तांना त्रास देणारे, त्याच प्रकारे किती हॉस्पिटल आहेत, GT हॉस्पिटल आहे, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे, JJ हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर KM हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, त्याचबरोबर जसलोक हॉस्पिटल आहे. हे सगळे साऊथ बॉम्बेमधल्या हॉस्पिटल्सला रुग्णवाहिकांना जाण्यासाठी त्रास, सामान्य टॅक्सीचं ज्यांच्या रोजीरोटी रोज कमवण्याच्या हातावर आहे, त्याचबरोबर जे वेंडर्स आहेत जे फुटपाथवर म्हणजे लायसन्स घेऊन काम करतात, अशा सामान्यातल्या सामान्य माणसाला कष्ट उचलावे लागत आहेत, त्रास होत आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आंदोलन करणंही बेकायदा आहे, त्याचबरोबर आंदोलनाची मागणीही बेकायदा आहे आणि त्यामुळं जरंगेवर लवकरात लवकर पोलिसांनी न वाट पाहता कारवाई करावी, हीच कायद्याची बाजू आहे असं मला डंकेकी चोटपे म्हणायचं. सर, जरांगेंच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होतोय असं तुमचं म्हणणं आहे, पण जरांगेंनी काय आज किंवा काल सांगितलं नाही ना आंदोलनासंदर्भात, त्यांनी 1-2 महिना आधीच सांगितलं होतं. तर या सगळ्यात प्रशासनाची जबाबदारी नव्हती का या नियोजनाची? मला सांगा, जरंग्यानं तुम्हीच म्हणाल्याप्रमाणे आत्ताच इंट्रोमध्ये त्यांनी लिखित दिलेलं आहे की नाही? 5000च्या वर आझाद मैदानात लोक जाता येत नाही, ते लिखित आहे की नाही? मग जरंग्यासाठी वेगळा न्याय आहे का? रात्री झोपता येत नाही हे रूलमध्ये आहे की नाही? आझाद मैदानामध्ये जरंग्यासाठी वेगळा न्याय आहे का? म्हणजे माझे फाशीपारधी भाऊ जेव्हा आंदोलन करतील तेव्हा त्यांना रात्री आपण फोर्सनं काढणार, जेव्हा अनुसूचित जाती जमातीचे आदिवासी भाऊ आपल्या मागण्यांसाठी येतील तेव्हा त्यांना फोर्सनं काढणार, जेव्हा बार्टीचे विद्यार्थी, महाज्योतीचे विद्यार्थी, तिथे या संस्थांचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी शिक्षणाची दारं उघडी ठेवा, याच्यासाठी आम्हाला आमची स्कॉलरशिप द्या, तेव्हा आपण रात्री काढून देणार. परंतु जरंग्या काय लाडका आहे का? संविधानापेक्षा मोठा आहे का? जरंग्याला काय वेगळं संविधान लागू आहे का? जरंग्याला मुंबई पोलीस ॲक्ट वेगळा लागू आहे का? जरंग्याला दिलेली परवानगी संध्याकाळी 6 वाजता संपते, तर मग जरंग्यानी आत्ता आझाद मैदान सोडणं हे क्रमप्राप्त आहे की नाही असा मोठा सवाल उपस्थित होतो. म्हणून मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान यांना आपण येण्याच्या अगोदरच फोन करून विचारणा केली आणि त्यांना मी विनंती केली की कायद्याचं राज्य आहे, कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी. कारण कोणत्याही मंत्र्याच्या सांगण्यावरून, मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून, उद्धवच्या सांगण्यावरून, शरद पवारच्या आहेत म्हणून किंवा आणखीन कुणाच्या आहेत म्हणून कायद्याची पायमल्ली होता कामा नये. कुणाचाच लाड अशा प्रकरणांमध्ये चालू दिला जाणार नाही. कायद्याची जागा घेतली पाहिजे आणि कायद्याची जागा घेतली नाही तर उद्या आणखीन कुणाचं जर आंदोलन असेल आणि संध्याकाळी लोक आम्ही निघणार नाहीत म्हणाले तर तुम्हाला काढता येणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर पोलीस भरतीचे विद्यार्थी त्याच आझाद मैदानात 1-1 रुपया जमा करून टेंट लावून वयाच्या बाबतीमध्ये एक जास्त संधी द्या म्हणून तिथं बसलेले आहेत. ते मुलं कुठे आहेत त्याची मला काळजी आहे. त्या मुलांनी मला काल फोन केला, त्या खरात नावाच्या मुलांनी, आणि त्यांनी मला सांगितलं की सर आमच्या टेंट आम्ही दररोज पैसे 1-1 रुपया जमा करून बसलेले आहोत, आमच्या आंदोलनाचं पुढं काय होणार? त्याच्यामुळं सामान्य माणसाच्या कायदेशीर मागणीच्या आंदोलनाला जर आपण एक कायद्याच्या नियमामध्ये बघतो तर जरंगेला सुद्धा कायद्याच्या नियमात बघावं लागेल. कारण जरंगेचं आंदोलन हे संविधान तोडायला निघालेलं आहे, संविधान मोडायला निघालेलं आहे, कायद्याची पायमल्ली करत आहे. आणि मला सांगा, इतरांनी जर रस्त्यावर येऊन जर रस्ता अडवला तर अटक होते की नाही? जरंगेच्या लोकांनी अटक न होणं ह्याचं कारण आहे की, मग मला वडेट्टीवारांना विचारायचं, मला काँग्रेसच्या त्या नवीन झालेल्या राजकीय खेळाडू प्रदेशाध्यक्ष काय त्यांचं नाव, त्यांना हर्षवर्धनला विचारायचं मला, सपकाळांना. त्याचबरोबर मला उद्धवला विचारायचं. अगोदर माय बहिणी काढल्या, त्याचा निषेध तुम्ही केला नाही. गणपती बाप्पाचे जे मुंबईतले भक्त आहेत, उद्धव, या प्रत्येक लालबाग, परळ, माहीम, दादर इथे सगळे गणपती बाप्पाचे भक्त जगातून येतात. त्यांना त्रास होत आहे. आज त्यांना टॅक्सी मिळत नाहीत, लोक
रडकोंडे आलेत, माया बहिणी नवसाच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला येतात. उद्धव उत्तर द्यावं लागेल. गोलमोल राजकारण चालणार नाही. आणि जर उद्धव उत्तर देणार नसेल तर हे लक्षात येईल की उद्धवचं राजकारण अत्यंत खालच्या दर्जाचं आहे, अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. एकंदरीत मराठा आंदोलकांकडून हुल्लडबाजी होतीये असं आपलं म्हणणं आहे. रोहित पवारांनी एक सकाळी ट्विट केलेलं आहे आणि ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मराठा आंदोलन होतंय हे माहीत असून पण मुंबई पोलिसांकडून ज्या गल्ल्या आहेत, गल्ल्यांमधले जे फूड स्टॉल्स आहेत ते बंद करायला लावले असं त्यांचं म्हणणं आहे. आरोप त्यांनी गृह खात्यावर केलेला आहे. तुम्हाला सांगतो, फॅशन स्ट्रीट इथे सामान्यातला, जगातला, देशातला माणूस येऊन आपला व्यवसाय करतो. तिथे पंचम पानवटा आहे, म्हणजे पानपोई आहे. तिथे लोकांना पाणी प्यायला मिळतंय. त्या पानपोईच्या ठिकाणी काय केली, कशा प्रकारची उल्लडबाजी केली, कसा रस्ता रोको केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदानला का जावं लागलं तिथं? मला सांगा. जर लोंढे, म्हणजे मला कुणाचा अपमान करायचा नाही, परंतु प्रचंड लोक जर त्या फुटपाथीवर जाऊन जर त्या लोकांना व्यवसायच व्यवस्थित करू देणार नसतील, वडापाववाला भाऊ, खाऊ गल्ली काय, वडापाववाला भाऊ जर समजा त्याच्यावर 100 लोक जाऊन वडापाव कोण घेते कोण देते कळत नसेल, त्याच्या लेकराचं कुठेतरी बिहार, यूपी, झारखंड, छत्तीसगड, तिथे त्या लेकरांच्या तोंडात त्याला 2 पैसे कमवून ती दाणे टाकायचे असतात. लेकरांचं पोट भरायचं असतंय. कुणाचं तरी आयुष्य त्या दिवसभराच्या रोजीवर आहे. अशा परिस्थितीत पोलीस कोण कोणाला बंद करा म्हणतात आणि कोण बंद कराल? स्वतःचा व्यवसाय असुरक्षित झाला. लोकांनी नियमांचा भंग केला. जरंगेच्या लोकांना जाऊन तुटून पडले. त्या जरंगेच्या लोक जाऊन तुटून पडले. त्या सगळ्या कारणास्तव आज लोकांची रोजीरोटी थांबलेली आहे. टॅक्सीवाले भैया असतील, रिक्षेवाले असतील, व्हेजिटेबल वेंडर्स असतील, वडापाव विकणारे असतील, हातावर कामगिरीवाले असतील, रोजंदारीवाले असतील, हमाल मापाडी असतील, सगळ्यांना त्रास झालेला आहे. आज म्हणजे सणासुदीचे दिवस आहेत. क्रॉफर्ड मार्केटपासून सगळीकडं लोक आज म्हणजे लक्ष्म्यांची तयारी असते, लक्ष्म्यांच्या देखाव्याचे वस्तू घेण्याची वेळ असते. ह्या सगळ्यावर एका प्रकारे एक म्हणजे सावट आणून ठेवलं या माणसानं, जरंगेनं. परंतु राजकीय टूल बनलेला हा जरंगे, राजकीय टूल बनलेला हा जरंगे, म्हणून त्याच्यावर कारवाई होणार नसेल तर हे अत्यंत वेदनादायी आहे. आणि मी तर म्हणेल शरद पवारांनी भूमिका जाहीर करावी, उद्धवनी स्पष्ट जाहीर करावी. कारण गुमरॅंग करणे आणि आपलं स्वतःचं राजकारण भलं करून घेणे असं होत नसतं. लोक हुशार झालेत, लोक शानी झालेत. साऊथ मुंबईतल्या अनेक लोकांनी मला फोन करून सांगितलं, मॅसेज टाकले की तुम्ही काहीतरी करा. कारण हा आमच्या व्यवसायाच्या 2 पैसे व्यवसाय जास्त होण्याच्या संधीचा दिवस असतो. कारण वेगवेगळे देखाव्याच्या वस्तू असतील, फळं असतील देवांसाठीचे, त्याचबरोबर मिठाया असतील, हे दिवसामध्ये अत्यंत उत्साह असतो. हे आम्हाला त्रास होत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणाची गय न करता कारवाईचीच ही ती वेळ आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. आरक्षणाच्या या मुद्द्याच्या, या आंदोलनाच्या आडून राजकारण होतंय असं वाटतं का? मी काय सांगितलं, म्हणून सांगितलं की मुखवटा आहे त्याचं आंदोलन, आत्मा त्याचं राजकारण आहे. आणि तुम्हाला सांगतो, वेगळं सांगायची गरज नाही. जर आपण शाहीनबागच्या केसमध्ये कुणी लोकांनी कुठून कसे फंड्स दिले ह्याची चौकशी जर होऊ शकत असेल तर जरंग्याच्या ह्या आंदोलनामध्ये किती गाड्या कशा स्पॉन्सर होऊ शकतात. आज मला सांगा, पेरणी पाण्याचे दिवस आहेत. आज मला सांगा, वेचण्याचे दिवस आहेत, निंदण्याचे दिवस आहेत, खुरपण्याचे दिवस आहेत. लोक कसे मुंबईत आले कामधंदा व्यवसाय सोडून. आज पिकावर फवारणीचा दिवस आहे. आज ओला काही ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्यामुळं परत पुनर्पेरणीचा दिवस आहे. लोक आले, मग गाड्या कशा स्पॉन्सर होऊ शकतात, डिझेल कोण टाकलेत. मला म्हणायचं नाही कोणी भोजन सहभोज करावं आणि भोजन दान करावं, पण राजेश टोपेंनी हे सांगावं की त्यांना म्हणजे अनाथ आश्रमांना किंवा शिशुगृहांना जेवण देणं किंवा भेट देऊन काय वस्तू देणं हे त्यांना आवडतंय की नाही. की जास्त अशाच आंदोलना ज्या असंविधानिक असतात त्याचमध्ये नाश्ते द्यायला त्यांना आवडतं. हे सुद्धा त्यांनी राजेश टोपेंनी जाहीर करावं. आणि रोहित पवारांनी आपल्या मर्यादासुद्धा जाहीर कराव्यात की त्यांची जी सोशल मीडिया टीम आहे ती हल्ली काय कव्हर करत आहे. सोशल मीडिया टीम रोहित पवारची काय कव्हर करत आहे. आम्ही सुद्धा आमचं इंटेलिजन्स ठेवलेलं आहे. आमचं इंटेलिजन्स जे सांगतं त्या आधारे सांगतो की हे स्वच्छ राजकारणी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा अजेंड्यातला एक जे आहे म्हणतो एक आयटम आहे.
अजेंड्यातला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणातला ते एक ॲटम आहे जरंगेचं आंदोलन. म्हणजे जरांगे पाटील सातत्याने फडणवीसांवर आरोप करत असतात, टीका करत असतात. शिंदे किंवा अजित पवारांवरती तितकेसे बोलताना दिसत नाही आणि मराठा आरक्षणाच्या त्यांच्या या मुद्द्याला आपला आधीपासूनच विरोध आहे. तुमच्याही कडून त्यांच्यावर फार टीका होत असतात. त्यामुळे कुठेतरी भाजपचा तुम्हाला सपोर्ट आहे, फडणवीसांनी तुम्हाला उभं केलंय असा सुद्धा विरोधकांकडून आरोप केला जातो. बघा, तुम्हाला मी एक निक्षून सत्य सांगतो. 2014 पासून संविधानिक गोष्टी ज्या असतील त्याबरोबर आम्ही उभं राहतो. संविधानिक ज्या गोष्टी नसतात त्याबरोबर त्याविरुद्ध बघा, आम्ही आमची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे संविधानाच्या सोबत आहे. आम्ही संविधानाच्या विरुद्ध जे घडल त्या बाबतीमध्ये प्राखऱ्यानं विरोध करणार. आणि राहिला प्रश्न आमच्यावर आरोप करण्याचा, ते आरोपसुद्धा एक पॉलिटिकली मोटिवेटेड आरोप आहे. कारण आम्ही जेव्हा जेव्हा भूमिका घेतल्या, उद्धव आणि शरद पवारचं मुंबई बंदचं आंदोलन होतं, संविधानिक होतं, कोर्टाने निर्णय दिला. जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री, जयश्री पाटील या माझ्या पत्नी आहेत, आम्ही ती केस सुप्रीम कोर्टात चालवली. खुल्या वर्गावर अन्याय होत होता, रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होत होतं, सुप्रीम कोर्टाने निर्णय आमच्या बाजूने दिला. आज जरंगेचं आंदोलन आहे, कुणबी मराठा कुणबी एक करा. त्याच जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की मराठा अँड कुणबी आर डिस्टिंक्टली डिफरंट क्लास. मराठा अँड कुणबी आर डिस्टिंक्टली डिफरंट क्लास. जेव्हा लोकांना काहीच मिळत नाही तेव्हा लोक खालच्या स्तरावर जाऊन बोलतात. मला दाखवा की एकही असा प्रसंग दाखवा की जिथे वी आर फंडेड बाय समवन. त्याच्यामुळे मी नाही त्यातली कडीला वाहतली. ही जी लोकं आहेत, ही राजकारणी लोकं आहेत, यांच्याकडे जेव्हा संविधानिक भूमिका मांडायसाठी नसते तेव्हा अशा प्रकारची आगपाखड करतात. आणि राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, सन्माननीय मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील किंवा कोणी विरोधातले आमदार असतील किंवा सत्तेतले आमदार असतील, हे सगळेजण जनप्रतिनिधी आहेत. ह्या सगळ्यांवर आमचा अधिकार आहे. कारण आम्ही मागणी करायची कुणाकडे, तर सरकारकडेच करायची. असंविधानिक म्हणजे जरंगेच्या म्हणण्यानुसार GR काढता येणार नाही. हे आम्ही का सांगत आहोत? कारण महाराष्ट्रातलंच नाही तर देशात वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं जे सरकार असले तिथं जाऊन अशा प्रकारचा GR काढा म्हणलं तर सगळे सोयऱ्याचा GR निघू शकत नाही. त्याचं कारण माधुरी पाटील विरुद्ध खास स्क्रुटिनी कमिटीच्या जजमेंटमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने व्हिजिलन्स टेस्ट, मान्य सर्वोच्च न्यायालयाने अफिनिटी टेस्ट सांगितलेली आहे. आजोबातला जरी प्रमाणपत्र मिळालं तरी नातवाला सुद्धा ते सगळेच कागदपत्र आणि अफिनिटी आणि व्हिजिलन्स टेस्ट करावं लागते. सगळे डॉक्युमेंटची शहानिशा करावी लागते. ह्याचा कधी गांभीर्यानं अभ्यास केला आहे का? ह्याच्यातली 12 खडी जरंगेनं वाचली का? उद्धव ठाकरेला याची माहिती आहे का? यांना फक्त माहिती आहे की शुगर लॉबीमधले, त्याचबरोबर सहकार लॉबीमधले लोकांना कसं मोबलाईज करायचं, कसं साधन सामुग्री पोचवायची, कसे, म्हणजे लोकांनी यांच्यावर बोललंच नाही पाहिजे, ह्या प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याच्या भानगडीत हे असतात. मी तर त्या पुढं जाऊन म्हणतो, तुम्ही म्हणताय ना मी सरकारच्या बाजूचा आहे, त्या पुढं जाऊन म्हणतो की राधाकृष्ण विखे पाटलापासून कमल किशोर कदमांपर्यंत, भारती विद्यापीठांपर्यंत, पतंगराव कदमांपर्यंत ह्यांच्याकडे 50% जे जागा शिल्लक असतात त्याच्यामध्ये यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं. त्याच्यासाठी जरंगेनं आंदोलन करावं. माझं म्हणणं की कोण कोणाच्या बाजूने आहे हे नाही, परंतु हे लाड झाल्याचे परिणाम आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री जेव्हा एकनाथरावजी शिंदे साहेब होते तेव्हाच जर आंतरवली सराटीमध्ये लोकांचं, पोलिसांचं रक्त निघालं, त्याच वेळेस जरंगे, सगळ्यांना माहीत होतं की जरंगेची भूमिका काय, तेथील पत्रकारांनाही माहीत होतं काय भूमिका आहे, पोलिसांना माहीत होतं काय भूमिका आहे. परंतु त्याच वेळेस जर योग्य कारवाई होऊन खरे आरोपी गजाआड गेले असते तर तुम्हाला सांगतो आज हे लढावला नसता. आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये येऊन हे सगळं झालं नसतं. आज धारिष्ट, तुम्हाला सांगतो, हे जे कोणी पुढारी आज मी नावं घेतलेत त्या पुढाऱ्यांनाही मला सांगणं आहे की शहानी विरुद्ध भारत सरकार नावाची सुप्रीम कोर्टची जजमेंट झाली. त्याच्यामध्ये इन्स्टिगेटर, सिम्पथायझर, फॉलोअर, स्टोन पिटर ह्या सगळ्यांवर समान कायद्याने कारवाई झाली पाहिजे असं आहे. उद्या जर किंवा आज जर अघटित काही घडलं गणेश भक्तांसोबत, अघटित म्हणजेच गाड्या थांबवणं, लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण करणं, हे जर ह्या लिडरांमुळं झालं तर ह्यांच्या खिशातून सुद्धा पैशाची वसुली केली जावी. मी म्हणत नाही आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या जजमेंटमध्ये म्हणलेलं आहे. हे सुद्धा माझ्यावर आरोप करणारे, राजकीय आरोप करणाऱ्यांनी कान खोलून ऐकावं. ह्या केसचा पाठपुरावा शेवटच्या क्षणापर्यंत करण्यात येईल आणि शेवटच्या श्वासापर्यंत करण्यात येईल. तर हे होते गुणरत्न सदावर्ते. एकंदरीत मनोज जरांगे पाटलांवर कारवाई करण्यात यावी, त्यांना अटक करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आता या प्रकरणात पुढे नक्की काय होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामॅन साईप्रसाद पाटील सोबत छाया काविरे, मुंबई तक.